तुमचा पोरगा बहिष्कृतांच्या वस्तीत ही नाही आतीच्या पोरांसवे खेळतोय। आता काय कराल तुम्ही? हा सांगा, आहे उत्तर? स्वतःला फार मोठे धुरंधर समजता ना? जातीपातीचे नियम मोडल्यास कुटुंब उद्ध्वस्त करता। तुमच्या मुलाने ही नियम मोडलाय, आता काय कराल तुम्ही? दूर हो दामोदरा, दूर हो या हीन यातीच्या कार्ट्यांपासून दूर हो। तुम्ही काय पाहताय कार्ट्यांनो? निघा, निघा इथून, निघा। चाल बाबा सोडा। थांबा। अहम देवस्य दासम, अहम देवस्य दासम। इतरांच्या लेकरांना क्लेश द्यायची जुनीच रीत आहे तुमची। मग स्वतःच्या लेकराचं काय? त्यालाही कराल का तेच शासन जे तुम्ही माझ्या लेकराला केलं होतं? त्यालाही ठेवाल का एकांतात कोंडून एक दिवस, जसं तुम्ही माझ्या लेकराला ठेवलं होतं? त्याचीही तशीच तडफड झाली पाहिजे जशी माझ्या लेकराची झाली होती। बोला दशरथ भट, बोला। न्यायाचे आणि नियमांचे भोगते म्हणवता ना स्वतःला? आता तुमचे हेच नियम पायदळी तुडवणाऱ्या तुमच्या ह्या लेकराला शासन करायचं धारिष्ट्य आहे तुमच्यात? अहो अहो, तुम्ही का नाही आला तो निरोप द्याया अक्काला आणि बंका भाऊजींना? सोय रे, तुझी आणि बाळाची काळजी घ्या, हे आज समर्थ आहे ग। अहो काय बोलताय तुम्ही? बघा बघा, लेकराला बी आवडलं नाही तुम्ही असं बोललेलं, हो की नाही? बाला म्हणावं आम्हाला आवडलं नाही असं जे काही बोललाय तुम्ही ती। हा अरे देवा पांडुरंगा, लई गरम झालंय लेकराचं अंग। अहो ज्वर आहे लेकाच्या अंगात। ओ ग नाही नाही, या नासक्या दुधाच्या वासानं बाळाला अजून त्रास झाला तर? ओ ओ ओ रे बाळा ओ। सोयरे, समीपच एक वैद्यभू आहेत, त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडनं काढा चाटण नाही तर काहीतरी औषध घेऊन येतो बघ। आहो ऐका की, पर मूल काय देणार? ओ ओ ओ रे लेकरा ओ ओ। सोयरे, लेकरावर उपचार तर व्हायला हवं। आता घरात नुसती बाजरी चुरली आहे हो। ओ ओ रे लेकरा। दशरथ भट, काही वर्षांपूर्वी माझाही मुलगा चुकून एका हिनई आतीच्या पोरासवे बोलला होता, तेव्हा त्याची शिक्षा म्हणून तुम्ही माझ्या लेकराला, तुमच्याच यातीच्या असलेल्या माझ्या लेकराला संपूर्ण एक दिवस तुम्ही एकांतात कोंडलं होतं।
आमच्या विरहाने विव्हळत होता, रडत होता, तरी तुम्ही त्याला आम्हाला भेटू दिलं नाही. आम्हाला हाका मारून मारून त्या धक्क्यानं आणि वेदनांनी स्वतःची वाचा गमावून बसला तो. बोला, तुमच्याही लेकरासवे हेच शासन कराल? दुर्लक्ष कराल का त्याच्या आर्त साधेकडे? ओ वैदू बुवा, वैदू बुवा, वैदू बुवा, वैदू बुवा, लेकराला लय जीवा चढलाय हो. मग तुमच्या हातचं औषध मिळालं तर लई उपकार होतील. मी आणि तुझ्या मुलाला औषध द्यायचं? अरे तुझ्यामुळंच त्याला ज्वर आला असेल. या असल्या घाणेरड्या वासाच्या देहानं त्याच्या जवळ गेला असशील आणि त्याची प्रकृती खालावली असेल. अरे रे रे रे, काय हे कपडे, काय हा अवतार, शी. वैदू बुवा, तुम्हाला वाटतंय तसं काय भी नाही बघा. एकदा माझ्या लेकरावर उपचार करा. 10 दिवसाचं पोर आहे हो. अरे तुझ्यासारख्या नासक्या माणसाच्या पोटी नासकच पोर जन्माला आला असेल. आणि आता ते मेलं तर उपकारच होतील ह्या जगावर. हवा असं म्हणू नका, हात जोडतोय मी. घाप, एक शब्द बोलू नकोस. चल्लिक, आणि पुन्हा असली भीक मागत माझ्या द्वारी येण्याचं धाडस करू नकोस. चल्लिक. वैदू बुवा, राजाराम काका, तुमचा विषाद योग्य आहे. तुमच्यावर अन्याय झालाय, परंतु अन्यायाला अन्यायानेच उत्तर दिलं तर अनाचार वाढेल. मला ह्या माणसाकडून उत्तर हवंय. तुम्ही ही नाही यातीच्या माणसांसवे वाईट वागताच, पण आम्ही तुमच्या यातीचे असूनही तुम्ही माझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. काका, अन्यायाने ग्रासलेला माणूस ना हीन यातीचा असतो ना उच्च यातीचा, आणि असा भेदभाव आपण मानूही नये. अहो, पण ही माणसं मानतात ना, आणि आम्हालाही मानायला भाग पाडतात. पण ह्याने विषय आमच्या दोघांचा आहे कार्ट्या. तू एक अवाक्षरही बोल नकोस. का गेला होतास त्या हीन यातीच्या पोरांसवे खेळायला? का गेला होतास? कुणी बोलावलं होतं तुला? वाटलंच होतं मला. तूच ग्रामस्थांना वाईट मार्गाला लावलंस, आणि आता माझ्या लेकरालाही. दशरथ भट, तुम्ही ह्यांना स्पर्शही करायचा नाही. खरं तर पापाचे धनी तुम्ही आहात. तुम्हाला कळालंही नाही की काल तुम्ही पिलाजीच्या म्हणजे एका हीन यातीच्या माणसाच्या हातून जलप्राशन केलं. मग आता काय करायचं का तुम्हालाही बहिष्कृत? शास्त्री, हे पाणी पिऊन तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही. तसंच दामोदराने आणि तुमच्या लेकरांनीही कोणतीही चूक केलेली नाही हे मान्य करायला हवं. अहो, हे कसं मान्य करतील?
काय हो दशरथ भट, काल समद्या ग्रामाला भूताने त्रास दिलाय आणि आज अवचित हे समद बंद कसं झालं? अहो खरं तर त्रास तुम्हाला बी व्हायला हवा होता, कारण म्या तुम्हाला जे पाणी दिलं ते त्याच भूताच्या हिरीतलं होतं. तुम्हाला नाही केलं भूताने शासन, असं कसं? आज ग्रामात जे काय झालं ते कसं झालं असा प्रश्न त्यासनी पडला तर? आता बोला दशरथ भट, दातखिळ बसली का तुमची? तुम्ही तुमच्या पोराला शासन करणार नसाल तर मी करेन, तुम्हालाही आणि तुमच्या पोरालाही. राजाराम, ऋषभराज, नवनिर्मितीत सहभाग असतोय तुमचा. पिकाच्या रूपानं सोनं उगवाया सहाय्य करताय तुम्ही. वैदुबुवाचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू नका. वैदुबुवाच्या सोन्यासारख्या लेकराला इजा पोचवू नका. मी हात जोडतोय तुमच्या समोर, मी हात जोडतोय. द्वेषाचं विष इतकंही वाढू देऊ नका की त्यामुळे या कोवळ्या जीवाचा बळी जाईल. माझा मुलगाही कोवळा जीव आहे ज्ञानेश्वर. ह्याने माझ्या मुलाला दिव्यांग केलं, मीही याच्या मुलाला. तुमच्या मुलाची वाचा परत मिळणार आहे का? तसं असेल तर मग करा दामोदरलाही दिव्यांग. सुडामुळे घाव बरे होत नाहीत, क्षमेमुळे होतात. स्वकीयांकडून छळ आम्हीही सोसले, ग्रामण्य आम्हीही सोसले, पण ज्ञानदादाने आमच्या मनात कधीही कोणाबद्दलही नकारात्मक भावना निर्माण होऊ दिली नाही. तुम्ही महान आहात ज्ञानेश्वर, मी एक सामान्य माणूस आहे. मला न्याय हवाय आणि माझ्या लेकरालाही. खरंय राजारामा, तुझ्या पोरालाही न्याय मिळायला हवा, पण तुझ्या पोरावर अन्याय माझ्या लेकरानं नाही केलाय, तो केला या ज्ञानेश्वरानं. हो दशरथ भट, हा इथं ज्ञानेश्वरांचा काय संबंध? नाही कसा? माझं लेकरू म्हणाल ना, या ज्ञानेश्वराच्या सांगण्यावरून ते त्या हीन यातीच्या पोरांसवे खेळायला गेलं. अरे अरे तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? त्या विहिरीवरच्या भूतानं ह्या ज्ञानेश्वरावर भूतबाधा केलीये आणि ह्या ज्ञानेश्वरानं माझ्या लेकरावर. नाही बाबा, अहो काय बोलताय तुम्ही? दामोदरा, मगाशी मी तुला ओरडलो, पण खरं तर तुझा काहीच दोष नाही. या ज्ञानेश्वराला झालेली भूतबाधा त्याने तुझ्यावर करवली आहे. म्हणूनच तू त्या हीन यातीच्या कार्ट्यांसोबत खेळायला गेलास. नाही, हे दादांत असत्य आहे.
साध्या भोळ्या समाजात असत्य पसरवणं यासारखा दुसरा अधर्म नाही. असत्य हेच सत्य आहे. भूतानं शासन केलंय, मलाही आणि माझ्या पोरालाही. तुम्हासनी कसं? आयुष्यभर भूतबाधा झालेल्या पोराचा बाप म्हणून जगावं लागेल, हे शासन नाही. यांच्या ज्ञानात वाढ करू शकत नसाल तर किमान अज्ञानात तरी करू नका. मी विनंती करतो आपल्याला. एक शब्दही बोलू नकोस. तुझ्याचमुळे अवघ्या ग्रामाला काळ रात्र भोगावी लागली. तुझ्याचमुळे मला सर्पदंश झाला. तुझ्याचमुळे मला पिलाजी सारख्या हीन यातीच्या माणसाकडून पाणी प्यावं लागलं. आणि तुझ्याचमुळे माझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुमच्या लेकराचं आयुष्य दादाने नाही, तुम्ही स्वतः उद्ध्वस्त केलंय. दादाने तर उलट. थोडी गप्प बस, नाहीतर अनर्थ होईल. ह्याहून अधिक काय अनर्थ व्हायचा बाकी आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही स्वतःच्या लेकराला वेठीस धरलंय. ज्ञानेश्वरा, आवर तुझ्या बहिणीला. तू आणि तुझी बहीण या ग्रामात दिसली तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही. राजारामा, तुझ्या आणि माझ्या दुःखाचं कारण एकच आहे. केवळ हा ज्ञानेश्वर. होय होय, केवळ हा ज्ञानेश्वर. चोकोबा, चुकलो मी तुझा इतका अपमान केला, पण तू मात्र माझ्या लेकराचे प्राण वाचवलेस. अव प्राण वाचविणारा म्या कोण? करता करविता तो इथुराया हाय. म्या आपलं निमित्त मात्र. ये तू. असं रित्या हाताने निघणार तू? तू माझ्या लेकराचे प्राण वाचवलेत, मी तुझ्या लेकराचे प्राण वाचवतो. थांब. हे घे, एकदा सकाळी आणि एकदा रात्री दे, बरं वाटेल लेकराला. लय उपकार झालं वैदुबुवा, लय उपकार झालं. उपकार तर तू केलेत, मी केवळ माझं काम केलंय. वैदुबुवा, मोल म्हणून हे बाजरी घ्या. नाही, माझं मोल मला मिळालंय, माझा मुलगा मला मिळालाय, मी हे नाही घेणार. अहो आता तुम्हीच म्हणलात ना, तुम्ही तुमचं काम केलं, मग मोल नका द्या. आणि आपण केलेल्या कामाचं मोल मिळवणं किती महत्वाचं असतंय. माझ्यापेक्षा जास्त कोणाला ठावा असेल. पण नाही, नको ते. वैदुबुवा, ही बाजरी तुम्ही नाही घेत तिथं हे औषध मी घेणार नाही बघा. मला ठावा आहे, तुम्ही माझ्यासारख्या माणसाकडनं काही बी घ्यायचा नाही, तरी बी हे मोल घ्या. नाही, आजपासून ह्या गोष्टी नाही मनावर घेणार मी, पण तुझा मान म्हणून घेईन मी हे मोल. एक विनंती करू? मी माझ्या मनातून जातीभेद नाहीसा करू शकतो, पण ग्रामातून नाही. तू माझ्या लेकराला स्पर्श केलास हे ग्रामात सांगू नकोस. नाही, कोणाला बी सांगायचं नाही. म्या येतो. काका उठा. हे सगळं खोटं आहे ज्ञानेश्वर. त्या दशरथ भटाच्या पोराला काही नाही झालंय, तू पूर्णपणे व्यवस्थित आहे. पण माझ्या लेकराचं काय? काका,
दशरथ शास्त्रींच्या लेकराचं वाईट व्हावं अशी आशा ठेवून तुमचं लेकरू बरं होणार नाहीये. ज्ञानेश्वर, एका हताश बापाला तत्वज्ञान उमगत नाही, केवळ यातना जाणवत राहत आणि डोळ्यासमोर दिसत होतं की मिट्ट काळोख आणि मुलाचं व्यर्थ गेलेलं आयुष्य. काका, मला तुमच्या लेकराला भेटता येईल?